विण दोघातली तुटेना 3 जानेवारी भागामध्ये श्वेता निघून जाते आणि अंशुमन येतो. तो गाडीतून स्वानंदीला बघतो. त्याच्या चेहऱ्यावर खूप माज असतो. ते बघून स्वानंदीला खूप राग येतो. तो तिच्याकडे बघून स्माईल करत असतो. स्वानंदी निघून जाते, पण तिला समर बोललेला असतो, थोडी जरी लाज तुमच्यात बाकी असेल ना, जायचं आणि अंशुमनची माफी मागायची. आता स्वानंदी घरी आल्यानंतर समर सारखं त्या दृष्टीने बघतो. स्वानंदी म्हणते, अहो तुम्ही ऐका. समर म्हणतो, तुम्ही अंशुमनची माफी मागितली का? आधी त्याची माफी मागा, नंतर माझ्याशी बोला. आता स्वानंदी अंशुमनच्या रूममध्ये जाते आणि दार वाजवते. अंशुमन उघडतो आणि म्हणतो, काय काम आहे? स्वानंदी म्हणते, मला बोलायचं आहे तुमच्याशी. अंशुमन म्हणतो, पण मला नाही बोलायचं. आता तो स्वानंदीला खूप माज दाखवत असतो. तरी स्वानंदी म्हणते, मला राजवाड्यांनी पाठवलंय तुझी माफी मागायला. तर तो मग मागा. स्वानंदी म्हणते, खरं तर तुझी माफी मागायची माझी अजिबात इच्छा नाही, कारण तू कुठल्या लेवलचा माणूस आहे हे तुला चांगलंच माहिती आहे. अंशुमन म्हणतो, तरी माफी मागावी लागते ना. चला चला माफी मागा. आता तू स्वानंदीची खूप उडवतो. स्वानंदी म्हणते, आजचा दिवस तुझा आहे. अंशुमन म्हणतो, मग आजच्या दिवशी काय झालं हे कायम लक्षात ठेवा. आता स्वानंदी निघून जाते. अंशुमन म्हणतो, माझ्यावर दादाचा नेहमी विश्वास राहणार. आता अंशुमन काय, मलिका पण समोर खूप नाटक करते आणि म्हणते, समर अरे तुला कळतंय का, ती मुलगी आपलं घर तोडते. आता हेच बघ ना, तुझी बायको स्वानंदी तिच्याकडून बोलायला लागली. मला तर असं वाटतं ती मुलगी आपल्या ऑफिसमध्ये नकोच, म्हणजे हा काही गोंधळच होणार नाही. दुसऱ्या दिवशी समर श्वेताला बोलून घेतो आणि म्हणतो, खोटं बोलणाऱ्या मुलीला माझ्या ऑफिसमध्ये जागा नाही. तू राजीनामा दे श्वेता. आणि म्हणतो समर, अरे हे काय बोलतो, तिला नोकरीची खूप गरज आहे. समर म्हणतो, ते काय मला माहिती नाही, तिने आता राजीनामा द्यावं एवढंच मला माहिती आहे. श्वेता म्हणते, सर पण समर काहीच ऐकून घेत नाही. आता बाहेर स्वानंदी, श्वेता आणि निकी भेटतात. स्वानंदी दोघींना म्हणते, खरं तर आपल्याला सिद्ध करावंच लागेल. निकी म्हणते, समरचा नाही बसणार आहे आपल्यावर विश्वास. स्वानंदी म्हणते, श्वेता आता बाकी तुझी परीक्षा आहे. निकिता ताई, मला तुमची मदत लागणार आहे. निकिता म्हणते, मग काय, मी आहेच ना. स्वानंदी म्हणते, आता दोघी ऐका. स्वानंदी प्लॅन सांगत असते आणि आपोआपच निकी आणि श्वेताच्या चेहऱ्यावर स्माईल येतं आणि आता स्वानंदीचा चेहरा खुलतो. ती म्हणते, याशिवाय आपल्याकडे कुठलाही पर्याय नाही. आणि अंशुमन जो घाणेरडा वागतो ते राजवाड्यांसमोर येईल. श्वेता तू करू शकेल ना? श्वेता म्हणते, हो मॅम. आता श्वेता अंशुमनशी चांगलं वागायला लागते. आता अंशुमनला वाटतं की श्वेता घाबरली आणि आपल्यापुढे शरण आली. आता तो श्वेताचा जरा जास्तच फायदा उठवायला बघतो आणि नेमकी स्वानंदीच्या ट्रॅपमध्ये अडकतो. आता बघूया भावाबद्दल विश्वास असणाऱ्या समरचा स्वानंदी कसा माज उतरवते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.